नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण रोज देवाकडे काही ना काही मागत असतो, पण कधी विचार केला आहे का आपण जे मागतोय ते खरंच योग्य आहे का? कदाचित देव आपल्याला देतोय, पण आपण चुकीचं मागत असल्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे देवाकडे नेमकं काय मागावं आणि खरी प्रार्थना कशी असावी। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी असा एक मंत्र सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतो। आपण देवाकडे मागताना काय चूक करतो, तर आपण देवाकडे पैसा, नोकरी, यश या गोष्टी मागत असतो। त्याचप्रमाणे दुसऱ्यापेक्षा आपल्याला जास्त मिळावं इथेच आपण चूक करत असतो। कारण देव आपल्याला वस्तू देत नाही, तो आपल्याला परिस्थिती देतो, संधी देतो, बुद्धी देतो आणि आपण त्या संधी ओळखत नाही। म्हणूनच तुम्ही म्हणता देव माझं ऐकत नाही, पण खरं म्हणजे आपण चुकीचं मागतोय। देवाकडे काय मागायला हवं, तर देवाकडे वस्तू मागू नका, त्याऐवजी या 5 गोष्टी मागा। पहिलं म्हणजे सहनशक्ती, दुसरी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, तिसरं म्हणजे वाईट सवयींपासून दूर राहण्याची ताकद, चौथं म्हणजे संकटात धैर्य मिळावं आणि 5वं सतत सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असावेत। या गोष्टी आपण देवाकडे मागाव्यात। जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर पैसा, यश, आनंद सगळं आपोआप तुमच्याकडे येईल। खरी प्रार्थना कशी करावी? प्रार्थना म्हणजे मनापासून संवाद, प्रार्थना म्हणजे विश्वास, प्रार्थना म्हणजे फक्त काही शब्द बोलणं नाही। जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तेव्हा मन पूर्ण शांत ठेवा, डोळे बंद करा आणि फक्त देवावर लक्ष केंद्रित करा आणि असं म्हणा, हे देवा, मला योग्य मार्ग दाखव, मला चांगले विचार दे आणि जे काही आहे त्यात समाधान दे। एकदा एक माणूस रोज देवाकडे प्रार्थना करायचा, मला खूप पैसा दे, वर्षानुवर्षे तो मागत राहिला, पण त्याला काहीच मिळालं नाही। एक दिवस तो रागाने म्हणाला, देवा, तू मला काहीच देत नाहीस। तेव्हा देव म्हणाला, मी तुला रोज संधी दिली, पण ही संधी तू ओळखली नाही। भक्तांनो, देव नेहमी देतो, फक्त आपण ते ओळखायला हवं। आज मी तुम्हाला असा एक छोटासा मंत्र सांगत आहे, जो तुम्ही रोज 10 मिनिटे म्हणा। तो मंत्र म्हणजे ओम श्री स्वामी समर्थाय नमः, ओम श्री स्वामी समर्थाय नमः। हा मंत्र श्रद्धेने म्हणा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतोय। भक्तांनो, देवाकडे मागताना नेहमी लक्षात ठेवा, वस्तू मागू नका, गुण मागा, पैसा नाही बुद्धी मागा, सुख नाही समाधान मागा। कारण जेव्हा तुमच्याकडे योग्य विचार असतात तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर बनतं। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।